कन्या राशीसाठी वर्ष 2024 हे आनंददायी आणि आव्हानात्मक असं दोन्ही प्रकारचं असणार आहे आणि या दोन्ही परिस्थितीतून त्यांची वैयक्तिक प्रगतीच होणार आहे हे मात्र नक्की. आणखीन काय काय घडणार आहे त्यांच्या आयुष्यात चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, कन्या राशीचे लोक हे खूप तार्किक विचार करणारे आणि सर्जनशील असतात. कन्या राशीच्या लोकांना सगळं अगदी परफेक्ट हवं असतं. ते स्वतः सुद्धा सगळ्या गोष्टी परफेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना सहसा त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना मदत करणं नेहमीच आवडतं. धर्मदाय कार्य करणं सुद्धा त्यांना आवडतं. इतकंच नाही तर कन्या राशीचे लोक त्यांच्या भावना योग्य रीतीने व्यक्त करण्यामध्ये अगदी निपुण असतात. म्हणजे राग जरी आला तरी तो योग्य शब्दात समोरच्यापर्यंत पोहोचवतात. तर बघूया कन्या राशीसाठी 2024 हे वर्ष कसं जाणार आहे. या वर्षामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून विचार करता परिणाम तुम्हाला संमिश्र मिळतील. यावेळी तुम्हाला काही सरकारी ठिकाणांहून किंवा एखाद्या कामात तुमचे पैसे अडकले असतील तर ते मिळू शकतात, जे तुमच्यासाठी खूप चांगलं असेल. पण पैशाची गुंतवणूक मात्र तुम्हाला या वर्षी करताना खूप सावधगिरी बाळगायची आहे, खूप विचार करायचा आहे, कारण नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणून वर्षाच्या मध्यात तुम्हाला आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे बचत सुरू ठेवा, बचतीला खंड पडू देऊ नका. 1 मे पासून मात्र तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारेल आणि आर्थिक परिस्थितीतून निर्माण झालेल्या समस्या सुद्धा दूर होतील आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला होईल. आर्थिकदृष्ट्या जरी संमिश्र कन्या राशीसाठी 2024 हे वर्ष असलं तरी प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत मात्र चांगलं असणार आहे. करिअरचा विचार केला तर कन्या राशीच्या लोकांसाठी हे वर्ष खूप व्यस्त असेल. करिअरमध्ये तुम्हाला प्रगतीच्या भरपूर चांगल्या संधी सुद्धा मिळतील. वर्ष 2024च्या पहिल्या 6 महिन्यात कन्या राशीच्या लोकांना मालमत्ता, उत्पन्न, कौटुंबिक जीवन आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात लाभ मिळालेला पाहायला मिळेल. वर्षाचे शेवटचे महिने तुमचं प्रेम आणि नातेसंबंध तसंच आरोग्यासाठी चांगले असतील. या काळात कामाचा ताण आणि दबाव दोन्हीही कमी होईल. नातेसंबंध आणि प्रेमाबद्दलच बोलायचं झाल्यास विवाहित जोडप्यांसाठी हे वर्ष खूप चांगलं आहे. हे वर्ष आकर्षण आणि रोमॅन्सने भरलेलं असेल. या काळात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही अविस्मरणीय क्षण घालवाल, ज्या तुमच्यासाठी चांगल्या आठवणी तयार होतील. या वर्षी लांबच्या प्रवासाचे अर्थात परदेशात जाण्याचेही योग आहेत. हे प्रवास धार्मिक कारणासाठी सुद्धा असू शकतात. 2024 मध्ये कन्या राशीच्या लोकांच्या कुटुंबामध्ये नवीन सदस्य येण्याचेही योग आहेत. आता हा नवीन सदस्य कोण असेल? तुमच्या घरात एखाद्या छोट्या बाळाचं आगमन होणार असेल किंवा घरातील अविवाहित सदस्यांचे विवाह सुद्धा ठरण्याची शक्यता आहे. करिअर बद्दल बोलायचं झालं तर कन्या राशीच्या लोकांना 2024 मध्ये भरपूर काम असणार आहे. तुमची दिनचर्या व्यस्त असेल, तुमच्यावर जबाबदाऱ्यांचा भार पडेल आणि तुम्हाला महत्त्वाची उद्दिष्ट साध्य करावी लागतील. ऑफिसमध्ये तुमच्या वरिष्ठांशी तुमचे वाद होऊ शकतात, त्यामुळे तिथे थोडं सावध राहा, संयम बाळगा. कन्या राशीच्या लोकांना 2024 मध्ये शांत राहण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी चांगला संवाद साधला पाहिजे, जेणेकरून वादविवाद होणार नाही. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मात्र वर्ष चांगला आहे, चांगला नफा त्यांना मिळू शकतो. शनिदेवांच्या कृपेने नोकरदार लोकांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही. नोकरी सुरक्षित असेल, ज्याचा फायदा तुम्हाला होईल. नोकरीत बढतीचे सुद्धा योग आहेत. तुम्ही ज्या दिवसाची वाट नोकरीमध्ये पाहत होतात तो दिवस यावर्षी नक्की येईल. तुमचे काम चांगले करणे हे तुमचे ध्येय असले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला यश मिळेल आणि तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून सुद्धा सावध राहण्याची गरज आहे, कारण ते तुम्हाला अनावश्यक मानसिक तणाव देऊ शकतात. म्हणूनच तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यस्त राहा, कामावर लक्ष केंद्रित करा. खास करून छुप्या शत्रूंपासून सावध राहावं लागेल, कारण ते तुमच्याबद्दल अफवा पसरवू शकतात आणि तुमच्या कार्यालयात तुमची प्रतिष्ठा खराब करू शकतात. आता हा सल्ला कन्या राशीला का दिला जातोय? त्याचं कारण असं आहे की कन्या राशीच्या लोकांना सगळी कामं परफेक्ट लागतात. त्यांच्या हाताखालच्या लोकांकडून सुद्धा ते परफेक्ट कामाची अपेक्षा करतात आणि त्यामुळे छुपे शत्रू निर्माण होतात. म्हणजे चेहऱ्यावर सगळेजण गोड बोलतात, पण मनात मात्र यांच्याबद्दल राग असू शकतो, कारण की हे कामामध्ये जराही कुचराई सहन करत नाही, स्पष्ट बोलतात आणि मग यांचे शत्रू तयार होतात. म्हणून अशा छुप्या शत्रूंना ओळखून त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज 2024 मध्ये कन्या राशीच्या लोकांना आहे. आता या ज्या समस्या आहेत त्यावर उपायही आहे. तुम्ही तर सावध राहाच, पण काही ज्योतिष उपाय सुद्धा तुम्ही करू शकता. त्यासाठी गरजू लोकांना तुम्ही दूध किंवा दही तसंच तूप या वस्तू दान करा.
चांदीच्या ग्लासमधून रोज पाणी पिण्याने सुद्धा तुमचा चंद्र बलवान होईल, जो तुम्हाला मानसिक बळ देईल. बेडरूम मध्ये तुमच्या पलंगाच्या वर काही मोरपिसं सुद्धा तुम्ही अडकवू शकता, ठेवू शकता किंवा चिटकवू शकता. हे आहेत ज्योतिषीय उपाय जे तुम्हाला तुमच्या अडचणीच्या काळामध्ये मदत करतील. त्याचबरोबर ज्या कुठल्या देवाची तुम्ही साधना करता, ज्या कुठल्या ईश्वरावर तुमचा विश्वास आहे, त्याची उपासना तुम्ही अशीच चालू ठेवा. जर करत नसाल तर सुरू करा. खास करून गणपती बाप्पाची उपासना तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते, कारण कन्या राशीचा स्वामी आहे बुध ग्रह आणि बुध ग्रहाची देवता आहे गणपती बाप्पा. गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांचंच लाडकं दैवत आहे आणि म्हणूनच गणपती बाप्पाची उपासना करणं कन्या राशीसाठी नेहमीच लाभदायक ठरतं. कन्या राशीच्या लोकांनी 2024 मध्ये त्यांच्यामध्ये असलेल्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करायचंय. म्हणजे कन्या राशीमध्ये असते चिकाटी, अत्यंत चिकाटी. एखाद्या गोष्टीच्या मागे लागले की कितीही संकट आली तरी ती सहन करत कामात यश मिळवतात. हा त्यांचा चांगला गुण आहे आणि या गुणावर लक्ष केंद्रित करत काम करायचं आहे. मोठ्या मनाची ही माणसं असतात. बुद्धिमत्ता आणि कुशल राजकारणी सुद्धा असतात. द्विस्वभावी रास आहे. वैयक्तिक यश आणि स्वार्थ साधण्यापुरते कन्या राशीला बौद्धिक गुणवत्तेचे भान निश्चित असते. साधारणतः असं बघण्यात आलंय की कन्या राशीच्या ज्या महिला असतात त्या अत्यंत उत्तम स्वयंपाक करतात. ही गोष्ट तुमच्या बाबतीत खरी आहे का? तुमच्या घरात असं एखादं उदाहरण आहे का? कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर कन्या राशीचे जे स्वभाव गुण या व्हिडिओमध्ये मी सांगितले ते तुमच्याशी किती % मॅच होत आहेत हे सुद्धा सांगा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, मंडळी, कुठलंही राशी भविष्य अगदी 100% तुम्हाला लागू होईल असं नाही. राशी भविष्य हे तुमच्या राशीवरनं सांगितलं जातं, पण तुमचे वैयक्तिक ग्रह तुमच्या कुंडलीमध्ये वेगवेगळे बसलेले असतात आणि त्याचा सुद्धा तुमच्या भविष्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे तुम्हाला राशी भविष्याचा अनुभव अगदी 100% नाही आला तरी कुणाला 50%, कुणाला 60%, कुणाला 70%, कुणाला 80-90 या प्रमाणामध्ये राशी भविष्याचा अनुभव तुम्हाला येऊ शकतो. या व्यतिरिक्त तुमच्या वैयक्तिक ग्रहांची स्थिती, तुम्हाला कुठली ग्रहदशा चालू आहे, कुठला ग्रह कुठल्या घरात आहे, या सगळ्याचा विचार करूनच वैयक्तिक भविष्य सांगितलं जातं. पण हो, एक साधारण अंदाज येण्यासाठी तुम्ही राशी भविष्याची मदत नक्कीच घेऊ शकता. कुठल्या घडामोडी येणाऱ्या आयुष्यात तुमच्या घडणार आहेत याचा एक साधारण अंदाज तुम्हाला राशी भविष्यानी नक्कीच मिळतो. मित्रांनो, तुम्हाला जशी उत्सुकता आहे की 2024 हे वर्ष तुमच्यासाठी कसं जाणार आहे, तशीच उत्सुकता अगदी सगळ्यांना असते. आणि म्हणूनच मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत अगदी 12 राशींचं राशी भविष्य लोकमत भक्ती खास तुमच्यासाठी घेऊन आलंय. 12ही राशींच्या लोकांना 2024 हे वर्ष कसं जाणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनलवरचे 12ही राशींचे व्हिडिओ नक्की बघा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.